कीर्तन चांग कीर्तन चांग होय भगवत प्राप्तीचं अत्यंत पॉवरफुल अशा प्रकारचं कलियुगातलं साधन आहे कीर्तन. तेणे नारायण नामकीर्तन असेल, गुणकीर्तन असेल, स्वरूप कीर्तन असेल, वाजलेला कीर्तन असेल, पण भगवत साक्षात्कारा करता करण्याचं साधन सांगितलेलं आहे. कीर्तन हे देवाच्या सेवेचं साधन आहे. आज ते कशाचं साधन झालेलं आहे हे मला कीर्तनात सांगायची गरज नाही, कारण आमच्याच लोकांचं आमचं कसं काय सांगावं, तुम्हाला तर नाही बरं वाटतं. म्हणजे ज्ञानोबाने म्हणतात की ज्याला आपली दया येते, ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं, आपला उद्धार व्हावा वाटतो, त्याने शास्त्राची निरोपा आनन किले, त्याने शास्त्राने जे सांगितलेलं आहे तशा प्रकारचं आचरण करावं, त्यामध्ये अन्यथा अशा प्रकारचं भगवान सांगतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. अलीकडे काय झालेलं आहे, अर्ध्या हळकुंडीनं पिवळलेले झाले. मला असं वाटतं, मी असं म्हणतो, कोण आहे रे तू, काय कळतंय तुला, किती कळतंय तुला, तुझ्या बुद्धीची अशा प्रकारची झेप आहे किती. आपलं ते विंचवाच्या नागीसारखे, विंचाची नागी, विंच पाहिला सुद्धा नाही, किती जास्त उभीस त्याच्यामध्ये. ते नागीस तर एवढी एवढी धावायला आता काय पासारखी असते. विंचची नागी लागला त्याच्याकडे दाबण्यासारखी, दाबण्यापेक्षा त्याच्यात त्या नागीचा पडदा, त्याच्यात किती पोकळी, त्याच्यात किती मिस राहत, पण आकड परत एवढं पिल्लू असलं तरी असंच राहत. आपलं तसंच आहे, सायकलून पडतं खूप करून जात. चहा पिता पिता एक गोट घेतो, तशीच कसे खाली पडतं. काय झालं, गेले. पण आकड काय असते, काय समजलंस, मला काय समजलंस, काय समजणार आहे, नालायक आहे, मूर्ख आहे.
तेव्हा ज्याला आपली दया येते, आपलं चांगलं व्हावं वाटतंय, महाराज आपलं चांगलं करणारे आपणच असतो आणि आपलं वाटोळ करणारेही आपणच आहे. आपण म्हणून आपणच आपले शत्रू आहे, आपणच आपले मित्र आहोत. झालो शत्रू कैचे पुत्रदारा कैचा मित्र. एवढी हे आजपर्यंत आपण दुःख भोगलेले, आज भोगत आहोत आणि पुढे भोगावे लागणार आहे. या सगळ्या दुःखाचं मूळ आपण आहे. आपण असं नाही की दुसऱ्याने केलं ना आपल्याला भोगावं लागलं, हे म्हणायची पद्धत आहे. चांगलं केलं का मग मी केलं आणि वाईट झालं का मग याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. आपल्याला दुःखालाही कारणीभूत आपणच आहे, सुखालाही कारणीभूत आपण आहे. म्हणून आपल्याला जर आपल्या जीवनातलं दुःख संपून सुखी बनवायचं असेल तर त्याच्याकरता मानव देहातलं कर्म अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मानव देहामध्ये काय करावं आणि काय करू नये हे ठरवत असताना स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानू नये, पेपरला प्रमाण मानू नये, नेत्याला प्रमाण मानू नये, ते शास्त्राला प्रमाण मानावं. कार्य व्यवस्थित काय करणीय आहे आणि काय अकरणीय आहे याच्या व्यवस्थेकरता भगवान सांगतात तुला शास्त्र प्रमाण आहे. शास्त्र म्हणजे काय हो? वेद, शास्त्र आणि पुराण. तर हे प्रमाण आहे. वेदाने जे करायचं सांगितलं ते करावं, जे करायचं नाही सांगितलं ते करू नये. शास्त्राने जे करायचं सांगितलं ते करावं, पुराणाने जे करायचं सांगितलं ते करावं. आता म्हटले वेदाने कसं सांगितलेले ते करावं असं म्हणलं तर आम्ही फक्त वेद हे शब्दच ऐकलेले, मुळात तो वेद ग्रंथ केवढा ते पाहिलं नाही. आता कोणी आळंदीला पंढरपूरला गेलं असेल तर तिथे आळंदी पंढरपूरमध्ये वेदाचे ग्रंथ ठेवलेले त्या काचेच्या वरून लय झालं नमस्कार केलेला आहे. वेद ज्ञानोबाला म्हणतात वेद काय काय न बोले. वेदाने काय सांगितलेलं नाही महाराज, सगळे जगातले विषय वेदात आलेले आहेत. म्हणून वेदाचं अनुसरण करणाऱ्या महाभारताविषयी सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात महाभारती जे नाही ते नोहेची लोकी प्रेही येणे कारणे म्हणते पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. आणि वेद तर त्या महाभारताचंही मूळ अशा प्रकार आपल्या सगळ्या मानव सनातन धर्माचं मूळ वेद आहे. वेद वैदिक संस्कृती अशा प्रकार आणि वेदामध्ये सगळेच विषय सांगितले गेलेले आहेत. पृथ्वीवर नद्या किती आहेत, पृथ्वीवर पर्वत किती आहेत, पृथ्वीवर डोंगर अशा प्रकारची किती आहेत, पृथ्वीवर जंगल किती आहेत, कोणत्या जंगलामध्ये कोणते झाडे आहेत, पृथ्वीवर सरपटणारे प्राणी किती, सगळे वेदामध्ये आलेले आहे. ज्याला मारण चोऱ्या कशा कराव्या हे पण वेदात सांगितलं. वेदात सांगितलं नाही असं काहीच नाही, सगळं सांगितलेलं आहे. विहितही सांगितलेलं आहे आणि निषिद्धही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आता मग एवढं वेदात सांगितलेलं तेवढं कसं काय करायचं? नेमकं वेदाला काय सांगायचंय, वेदाच्या बोलण्याचा उद्देश काय आहे, हा उद्देश तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात आपल्या
असता